नमस्कार, मी फराह खान. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आपला हा कार्यक्रम लैंगिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आहे. भारतामध्ये सेक्स हा विषय टॅबू म्हणजेच निषिद्ध मानला जातो. पण यामुळे नको त्या वयात चुकीची माहिती चुकीच्या मार्गाने मुलांपर्यंत पोहोचते आणि वेळ निघून जाते. म्हणून सेक्स एज्युकेशन फारच गरजेचं आहे आणि योग्य वयामध्ये जर सेक्स एज्युकेशन मिळालं तर आपण आपल्या सेक्शुअल समस्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. आपण आपल्या शरीराला समजून घेणं आणि ते स्वीकारणं हे आपल्याच मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी फार गरजेचं असतं. आणि म्हणूनच तुमचं सेक्शुअल लाईफ हे सशक्त व्हावं यासाठी डॉक्टर विजय दहिफळे सर हे आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे सेक्शुअल इश्यूज समजून घेऊन तुमच्याशी संवाद साधतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्यासाठी आम्हाला आमच्या स्टुडिओ क्रमांकावर फोन जरूर करा. नंबर इथं दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत, तुमच्या मनामध्ये जे विचार येतात या सगळ्यांशी संबंधित ते तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता. डॉक्टर विजय दहिफळे हे तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने त्याचं उत्तर देतील. मात्र कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पाहूया डॉक्टर दहिफळे सरांच्या अचीवमेंट्स बद्दलची ही माहिती विज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे सेक्सोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात. आणि आजचा आपला विषय आहे स्त्री पुरुषातील त्या क्रियेचे फायदे कोणते. आणि डॉक्टर विजय दहिफळे हे आपल्याला नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करणार आहेत. पण डॉक्टर, एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे आपला विषय अजून सुरू व्हायचा आहे, प्रश्न उत्तर सुरू व्हायचे, पण त्याआधीच एक फोन आलेला आहे. तो म्हणजे मनोज काळे म्हणून एक आहेत अहमदनगरमधून. त्यांचा फोन आपण घेऊया. मनोज, नमस्कार सर. नमस्कार जी मनोज, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की नियमित सेक्स केल्याने डायबिटीज किंवा मधुमेहावर काय परिणाम होतो याबद्दल माहिती पाहिजे होती सर. बघा, तुम्ही टॉपिक दिला, लोक एवढी अलर्ट असतात, त्यांनी तो घेतला. आणि या क्रियेचा आणि डायबिटीजचा काही संबंध असतो का, याचं विज्ञान आपण या ठिकाणी सांगणार आहोत. हो. सर्वप्रथम मी आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत करतो. आज जो टॉपिक दिला आहे फराह मॅडमनी या ठिकाणी, की त्या क्रियेचा पुरुषांना आणि स्त्रियांना काय फायदा असतो याचं सायन्स या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आपल्या दर्शकांनी पहिलाच प्रश्न विचारला की या क्रियेचा आणि डायबिटीजचा काही संबंध असतो का. नक्कीच असतो. निसर्गाने ही क्रिया बनवताना ही काही फक्त एक ॲक्टिव्हिटी आणि एक जॉय म्हणून बनवलेला आहे का, तो त्यातला एक भाग आहे. पण निसर्गाची निर्मिती होताना स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर तशाच प्रकारचा एक जीव तयार करणे हा एक उद्देश झाला. पण तो जीव चांगला निघावा, सुदृढ राहावा, जास्त तो बौद्धिक क्षमता असलेला राहावा, यासाठी दोन्ही आईवडिलांनी सुदृढ राहिलं पाहिजे. आणि त्यांच्या क्रियेतनं ही जी उत्पत्ती होत असते त्याचे इतर काय फायदा आहेत. डायबिटीजचा काही संबंध असतो का, नक्कीच हा संबंध का राहतो. कारण ॲक्टिव्हिटीमध्ये जो फ्लो वाहत असतो हृदयाकडनं प्रत्येक ऑर्गनकडं, हा फ्लो जेव्हा टार्गेट ऑर्गनला जातो, फॉर एक्झाम्पल पँक्रियाज आहे किंवा इतर पेरिफेरल ऑर्गन आहेत, इतर ग्लँड्स आहेत, आणि स्पेशली टाईप 2 डायबिटीज, जर तुमच्या त्या पँक्रियाजपर्यंत प्रॉपर ऑक्सिजन गेला नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने ब्लड सप्लाय गेला नाही, तर अशा केसमध्ये कशा पद्धतीने हे इन्शुलिन तयार होणार किंवा तयार झालेले इन्शुलिन हे कशा पद्धतीने त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत जाणार. मग ॲक्टिव्हिटीने काय होत असतं या ठिकाणी, जेव्हा समागम होतं त्यावेळेला आपला हृदयाचा वेग किंवा जो रेट असतो त्याचा हा 10 पटीने पुढे वाढलेला असतो. आणि हा 10 पटीने वाढलेल्या या हृदयाच्या ठोकांमुळे काय होतं की हा प्रत्येक ब्लड सप्लाय हा प्रत्येक ठिकाणी जाऊन पोचतो. आणि म्हणूनच अर्थातच या डायबिटीजसाठी सुद्धा देखील तुमच्या ॲक्टिव्हिटी फायदा होतो. तुमचे इन्शुलिनचे रिसेप्टर ॲक्टिव्ह होतात आणि तुमची शुगर लेवल कंट्रोलमध्ये येते. इतकी छान माहिती त्यांना ह्या सायंटिफिक पद्धतीने मिळणं अतिशय आवश्यक आहे. निश्चितच डॉक्टर, तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करताय. कारण प्रश्न खूप असतात, पण मार्गदर्शन कुठून घ्यावं, गायडन्स कुठून घ्यावं हे माहित नसतं. सायंटिफिक माहिती मिळणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपल्या या शोची सुरुवात झाल्यापासून नॉनस्टॉप कॉल्स येत आहेत. पुढचा एक कॉल आहे आपल्याकडे. सुमित आहेत पुण्यावरून. सुमित, बोला, काय समस्या आहे तुमची? नमस्कार सर. नमस्कार सुमित जी, बोला. नियमित सेक्स केल्याने ब्लड प्रेशरवर काही परिणाम होतो का आणि कशामुळे, त्याबद्दल सांगा.
बघा म्हणजे पाहिलं तुम्ही की आपण ॲक्टिव्हिटी सांगितली, आपला टॉपिक सांगितला, हे नेटवर लागली सर्च करतात, बरेचदा पाहतात ना आपण काय सांगतो ते. या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं सांगतो, हे बघा ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं. ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या पेरिफेरल व्हास्क्युलॅरिटीची कॅपॅसिटी आणि त्यातनं जाणारा फ्लो ह्यामध्ये जर डिस्पॅरिटी आली तर अशा वेळेला ब्लड प्रेशर तयार होत असतं. नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80 सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक असं असतं. मग तुम्ही विचाराल तुमच्या ॲक्टिव्हिटीचा कसा संबंध राहत असेल. साधा विचार करा, जेव्हा पुरुष असो स्त्री असो त्यांना ऑर्गॅझम होत असतं, म्हणजे तृप्ती मिळत असते, त्यावेळेला काय होत असतं, रुटीनली तुम्ही पाहता हार्ट रेट वाढलेला आहे, हृदयाकडनं पेरिफेरीला जाणारा ब्लडचा प्रवाह हा इतका वाढलेला असतो की त्यामुळं आपोआपच वासोडायलेटेशन होऊन ब्लड प्रेशर हे कमी व्हायला लागतं. आणि कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी अर्थातच कमी होणं म्हणजे हे काही तुम्हाला नॉर्मलपेक्षा डाऊन नाही, वाढलेलं ब्लड प्रेशर किंवा अनकंट्रोल ब्लड प्रेशर हे नॉर्मलला येतं. त्यामुळे अर्थातच मेडिसिन्स कमी होतात त्याची, आणि अर्थात त्याचा साईड इफेक्ट कमी झाला म्हणजे लैंगिक शिथिलतेवर ज्या ब्लड प्रेशरच्या मेडिसिनचा परिणाम असतो तो टळला जातो. आणि अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी बघा किती महत्त्वाची आहे. स्त्री असो पुरुष असो दोघांमध्येही ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणत असतं. निश्चितच डॉक्टर, आपल्याला स्त्रियांचे सुद्धा कॉल अरे, यायला very good, सुरुवात छान. होईल, पण त्याच्या आधी म्हणजे घेऊया. वेटिंग मध्ये आहेत सगळ्यांचे ओके, कॉल्स ओके, येत आहेत. ओके. एक आहे पुण्यावरून वैभव यांचा, त्यांचा घेऊया. फोन आपण घेऊया. तर वैभव, काय समस्या आहे तुमची? सर, नियमित सेक्स केल्याने प्रोस्टेट कॅन्सरवर काय परिणाम होतो याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे कॅन्सरचा आणि तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटीचा काही संबंध असेल का? बरं, बऱ्याच जणांना काय होतं माहिती का, ही ॲक्टिव्हिटी म्हणजे असं जस्ट जॉय आहे, एन्जॉयमेंट आहे आणि त्याचा बाकीच्या शरीराशी संबंध आहे का? आणि कॅन्सर म्हणजे किती भीती वाटते ऐकल्याबरोबर, पण तो देखील कंट्रोलमध्ये येतो, कसं आपण सांगूया. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुमच्या जननमूत्र संस्थेमध्ये तुम्ही जर ऑर्गन्स पाहिले, प्रोस्टेट म्हणजे मूत्राशयाच्या मुखाजवळ असलेली एक गाठ असते जी की प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार करते, जेणेकरून आपले जे स्पर्म असतात त्याचं नरिशमेंट आणि मोटिलिटी झाली पाहिजे. समानल व्हेसिकलकडनं वीर्याचा भाग येत असतो, त्याचबरोबर टेस्टिसमधनं स्पर्म्स येत असतात. साधं उदाहरण सांगतो, समजा त्या प्रोस्टेट ग्लँडमध्ये तुमचा स्त्राव हा जमा होत राहिला, त्याचं कलेक्शन झालं आणि ते स्खलनच झालं नाही तर काय होतं, मग त्या ठिकाणी कॅल्सिफिकेशन होणं आणि त्या ठिकाणच्या टिश्यूमध्ये बदल व्हायला लागतात, DNA चेंज होत असतो. एक कॅलिफोर्नियामध्ये एक स्टडी झालेली आहे ज्यामध्ये समजा महिन्यातनं 21 वेळा जर तुमचं वीर्यस्खलन होत असेल, सर्वात महत्त्वाचं मी या ठिकाणी अंडरलाईन करतो, समागमाद्वारे बऱ्याचदा लोक हस्तमैथुनचा देखील त्यामध्ये ॲडिशन करतात. पण ह्या दोन्हीमध्ये एक वेगळा फरक मी नंतर सांगणार आहे. पण स्खलन झाल्यामुळं त्या ठिकाणी प्रोस्टेटचं फंक्शन ॲक्टिवेट होतं, त्याची PSA प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन ह्याची मात्रा वाढली जात नाही, ती कंट्रोलमध्ये राहते. मग अशा दृष्टीनं जर हे चेंजेस जर पेशीमध्ये झाले तर नक्कीच तुम्ही कॅन्सरपासून दूर राहू शकता. आणि हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे, ज्यामुळे की शेवटपर्यंत तुम्हाला प्रोस्टॅटिक एनलार्जमेंट किंवा प्रोस्टेट कॅन्सर व्हायचे 50% जास्त कमी चान्सेस या ठिकाणी असतात. निश्चितच डॉक्टर, आपण स्त्रियांविषयी बोलत चालेल, होतो. चालेल. स्त्रियांचे काही हरकत फोन नाही. आपल्याला येत आहेत, पण आवाजाचा थोडासा काही हरकत नाही किंवा आपण वेट करूया किंवा परत पास रेवती पवार म्हणून एक कॉल आहे, त्यांचा आपण चालेल, कॉल काही घेऊया. हरकत त्यांची समस्या काय आहे घेऊया. जाणून घेऊयात. रेवती, बोला, काय समस्या आहे तुमची? हॅलो सर. हा, बोला. नमस्कार, बोला, काय म्हणता? ऐकतोय आम्ही, तुम्ही बोलत राहा. ऐकतोय हा, आम्ही, बोला बोलत राहा रेवती, तुम्ही. बोला. सर, सेक्समुळे शरीराच्या प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होतो का आणि ते कशामुळे त्याबद्दल सांगा. अतिशय बेसिक बघा प्रश्न म्हणजे विचारलाय त्यांनी. प्रतिकार शक्तीचा आणि याचा काही संबंध आहे का, आणि हे आपल्याला काय सांगणं गरजेचं आहे सांगू तुम्हाला. स्त्री असो पुरुष असो दोघांनाही याचा फायदा असतो. हो. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, इम्युनिटी. आपण पाहिलंय कोविड-19 आत्ताच येऊन गेला, त्यात एक अभ्यास झालेला आहे आपल्या सॅन फ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीमध्ये. त्यात अभ्यास असा झाला की महिन्यातनं कमीत कमी 5 ते 6 वेळा समागम करणाऱ्या लोकांमध्ये कोविड-19ची लागण ही कमी झालेली आहे. आणि जे महिने त्या ठिकाणी कुठलाच कॉन्टॅक्ट येत नाही त्यांना कोविड जास्त झालेला आहे. एक भाग काय कारण असेल सायंटिफिक, इम्युनोग्लोबिलिन्स बॉडीच्या अँटीबॉडीज जे असतात त्या ठिकाणी IgG आहे, IgM आहे, आणि अशा ज्या अँटीबॉडीज आहे IgG, IgA, IgM ह्या काय करतात, तुमच्या सरफेस लेवलला बघा तुमची त्या ठिकाणी बॉडीची इम्युनिटी कशामुळे वाढते, पांढऱ्या पेशी म्हणजे WBC व्हाईट ब्लड सेल्स. मग ह्या ब्लड सेल ॲक्टिवेट करायच्या असतील तर या ठिकाणी जे एन्डॉर्फिन्स तयार होत असतात ते एन्डॉर्फिन्स या व्हाईट ब्लड सेलला तयार करतात. आणि ही जी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशी जर बनल्या ते एखादं कुठलंही तुम्हाला इन्फेक्शन असो, साधं कॉमन कोल्ड असो, सर्दी असो, गोळी आणि औषधी खाऊन आपण नीट व्हायला जन्माला आलेलो नाहीत, पण ह्या ॲक्टिव्हिटीमुळं ह्या अँटीबॉडीज वाढल्या तर
कॉमन कोल्ड असो, सर्दी असो किंवा सुपरफिशियल व्हायरल सर्व इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येतात. आणि पहा, इतका जर चांगला फायदा होत असेल तर त्या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमध्ये जाणं किती आवश्यक असतं. आणि एक मी या ठिकाणी डिस्क्लेमर नक्की देऊ इच्छितो की ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय ओरिएंटेशन ठेवायचं आहे, टाईम, प्लेस, पर्सन, कल्चर, कंडिशन, आपला ओन, नॉन इन्फेक्टेड पार्टनर यासोबतच आपल्याला हे करायचं आहे. का? कारण ह्या कल्चर मर्यादेत राहून ही ॲक्टिव्हिटी केली तरच बेनिफिट आहेत. नाही तर काय होऊ शकतं माहिती आहे तुम्हाला. तर ह्या सायंटिफिक गोष्टीसाठी अशा पद्धतीने दोघांचं मनोमिलन होऊन जेव्हा ॲक्टिव्हिटी होते तेव्हाच तुम्हाला हे बेनिफिट मिळत असतात. निश्चितच. डॉक्टर, आणखी एक फोन आहे, तो संजय पाटील यांचा धुळ्यावरून. त्यांची प्रश्न आपण जाणून घेऊयात. संजय, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो सर. नमस्कार, बोला सर. नेहमीच सेक्स केल्याने हृदयाच्या स्वास्थ्यावर काय परिणाम होतो आणि कशामुळे होतो याबद्दल माहिती सांगा सर. हृदयाचं स्वास्थ्य कोणाला नको आहे? आणि मेडिसिन न घेता आता काय झालेलं आहे, तुमच्या सवयी स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, अल्कोहोल आहे, मग अशा सवयी पण आहेत पण त्याही सोडायच्या नाहीत. महत्त्वाचं ठीक आहे, असू द्या, गोष्टी लिमिटेड असतील तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नसतो आणि तुमच्यात तेवढी प्रतिकारशक्ती पाहिजे. हृदयाला काय फायदा होत असेल? बऱ्याचदा काय वाटतो आपण, हार्ट अटॅक आला किंवा इस्केमिया झाला, म्हणजे माझ्या हार्टचा सप्लाय गेला किंवा काही कारणामुळं अनकंट्रोल ब्लड प्रेशर झालं. मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. या ठिकाणी एक मोठी स्टडी झालेली आहे ज्यामध्ये जे आठवड्यातनं 2दा ते 3दा ॲक्टिव्हिटी करतात त्या लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे 50% जास्त प्रमाण कमी होतं. आणि याचं कारण म्हणजे ब्लड वेसलची लवचिकता, त्याला मिळणारे एंडॉर्फिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आणि या एन्ड्रोजन्समुळं त्या वेसलची लवचिकता वाढते. अर्थातच प्रत्येक ऑर्गन जाणारा सप्लाय वाढतो. आणि विचार करा, ही ॲक्टिव्हिटी तुमच्या कन्सेंटनी आणि तुमच्या पार्टनरसोबत जर तुम्ही इन्व्हॉल्व होऊन केली तर ही जवळीकता आल्यानंतर जे हार्मोन्स बनतात ते तुमच्या हार्टला प्रोटेक्ट करतात. आणि फक्त पुरुषच नाही, मी जेव्हा डिस्कशन करतो ना, ते स्त्रियांसाठी देखील असतं. तर दोघांनाही हार्ट अटॅकपासून ते वाचवतं. निश्चितच. आणि त्याच्यामुळे स्त्रियांचे सुद्धा खूप सारे फोन येत आहेत, त्यांनाही याविषयी माहिती पाहिजे. आणि पुढचा कॉल आहे सारिका पटवर्धन यांचा, सोलापूरमधून. त्यांची समस्या आपण जाणून घेऊया. सारिका, बोला. सर नमस्कार. नमस्ते जी, बोला. सर, संबंध आल्यानंतर माझे पती लागलीच झोपतात आणि मला हे विचारायचं आहे की सेक्समुळे झोप येते का, किंवा सेक्स जर झाला तर त्याचा झोपेवर चांगला किंवा कसा काय परिणाम होतो त्याबद्दल सांगा सर. बऱ्याचशा लोकांना याच्या मागचं काही माहिती नाही. आणि आणखी दुसरा भाग सांगतो तुम्हाला. जसा फोरप्ले असतो, एक जवळीक असते, सेन्शुअलिटी असते, त्याचं महत्त्व सांगूया. बऱ्याचदा काय असतं माहिती आहे बघा, फक्त ॲक्ट करणे. मी तर बऱ्याचदा काय सांगतोय बघा, तुमचा सेक्स ऑर्गन काय आहे, तो ब्रेन आहे आणि हार्ट आहे. बाकीच्या गोष्टी त्याच्या ॲक्सेसरी आहेत. मग तुम्ही ॲक्सेसरी नीट करणार का त्याचं ओरिजिन नीट करणार? नॉर्मली ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर प्रोलॅक्टिनच्या मात्रा तयार होतात ज्यामुळे की समोरच्या व्यक्तीला झोप यायला लागते. पण का महत्त्वाचं आहे? फोरप्ले जसा महत्त्वाचा आहे, ॲक्ट जसा महत्त्वाचा आहे. ॲक्ट झाल्यानंतर बरेच पार्टनर त्या जागेपासून इमिडिएटली दूर निघून जातात किंवा झोपतात. आणि हे पार्टनरला आवडत नाही. का? कारण त्या पार्टनरला ती अटॅचमेंट, ते लव्ह मेकिंग जे आहे किंवा ते जे कॉन्टॅक्ट्स आहेत, तो टच आहे, जवळपास पुढं देखील 10, 15, 20 मिनटं पाहिजे असतो. जरी झोप आली ते तुम्ही तुमच्या पार्टनरजवळच थांबून त्या ठिकाणी एन्जॉय करणं. आणि सायंटिफिकली कॉर्टिसॉल नावाचे जे हार्मोन्स आहेत जे तुम्हाला स्ट्रेस तयार करत असतात, या कॉर्टिसॉलच्या मात्रा देखील कमी झाल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी शांतपणे झोप लागते. हा एक प्रकारचा फायदा म्हणेल. काही लोकांना इन्सोमनिया, हे झोप न लागण्याचे किंवा झोपेला लागल्यानंतर 1-2 तास झोप न येण्याचे जे प्रकार असतात, हे हार्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे असतात. आणि ही ॲक्टिव्हिटी जर तुम्ही केली तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला या निद्रा दोषापासून मुक्तता मिळू शकते. निश्चितच. डॉक्टर, याचे नेमके फायदे काय आहेत ते तुम्ही सांगतच आहात, पण त्याचबरोबर एक्सपेक्टेशन काय असतात आपल्या पार्टनरकडून ते सुद्धा तुम्ही सायंटिफिक पद्धतीने सांगताय. एक कॉल आलेला आहे आभा कुलकर्णी यांचा, पुण्यावरून. आभा, बोला, काय समस्या आहे तुमची? मॅडम, मला बोलायचं सरांशी की रेग्युलर सेक्स केल्याने सांधेदुखीवर काय परिणाम होतो आणि आठवड्यातून किती वेळा सेक्स केला पाहिजे याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. रेग्युलर सेक्स केल्याने काय परिणाम होतात आणि आठवड्यातून किती वेळा केला पाहिजे, हा बेसिक प्रश्न आहे की नाही. म्हणजे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात ही माहिती दिलेली आहे. आणि आपल्याकडे सेक्स एज्युकेशनचा अभाव असल्यामुळं ह्या गोष्टी समोर येणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर. दुसऱ्याने काय विचारलं महत्त्वाचं,
सांधेदुखीवर काही फायदा होतो का? अहो साधा विचार करा. मी सर्वांना काय सांगतो, तुमचा ब्रेकफास्ट नाही झाला तरी चालेल, पण सकाळची एक्सरसाइज आठवड्यातनं कमीत कमी 3 दिवस तरी एक्सरसाइज करा. योगा आहे, प्राणायाम आहे, तुमचा ब्रिस्क वॉक आहे किंवा जे तुम्हाला आवडतं ते का करा. कारण त्या क्रियेमध्ये जो हार्ट रेट वाढतो त्यामुळे प्रत्येक अवयवाला चांगला 100% ऑक्सिजन मिळत असतो. आणि आणखी पहा, बऱ्याचदा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमुळं कॅलरीज बर्न होतात. किती बर्न होतात? एका मिनिटामध्ये 5 कॅलरी. समजा अर्धा तास जर प्रक्रिया झाली तर 150 कॅलरी, म्हणजे तुम्ही ट्रेडमिलवर अर्धा तास पळाल्यानंतर जी एनर्जी बर्न होते तेवढी यात बर्न होते. मग सांधेदुखी का राहते? तर या ठिकाणी ब्लड सप्लाय त्या सांध्याला जातो, त्या ठिकाणी जी त्याची गादी असते त्याचं त्या ठिकाणी रुब्रिकेशन चांगलं होतं. आणि आणखी काय विचारतायत? नॉर्मल ॲक्टिव्हिटी कितीदा करावी? तर महत्त्वाचं सांगतो, अशी ॲक्टिव्हिटी मोजायची गरज नसते. पार्टनरचं विलिंगनेस, पार्टनरची इच्छा हे एकट्याचंच कार्य नाही. म्हणून पार्टनरची देखील संमती असल्यानंतर आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर तुम्ही ॲक्टिव्हिटी केली ती ॲक्च्युली नॉर्मल समजली जाते. पण काही कारणामुळं हे बघा, पार्टनरचा पिरियड येणं आहे, त्याला आणखी काही प्रेग्नन्सी होणं आहे, डिलिव्हरी होणं आहे, मग ह्याचं सायकल जर तुम्ही मोजलं, यावेळेला फक्त तुम्ही ॲक्टच्या मागं लागू नका. तुम्ही जवळ राहणं, कडलिंग करणं, एक सेन्सिटिव्ह राहणं, त्यांची जी आवड निवड आहे त्यामध्ये ते इन्व्हॉल्व होणं, ह्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. कारण का? या गोष्टींमुळं हार्मोनल चेंजेस बॉडीत होऊन वेगवेगळे डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे किंवा इपिनेफ्रिन आहे, नॉरइपिनेफ्रिन आहे किंवा लव्ह मॉलिक्युल्स आहेत, हे जेव्हा बनतात त्यावेळेस डेफिनेटलीच एक प्रकारचं वेगळं एन्जॉयमेंट तुम्हाला मिळत असतं. म्हणून एका प्रकारात तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी मोजायची गरज नाही. 2 ते 3 वेळा ही डेफिनेटली नॉर्मल असू शकते. पण महत्त्वाचा, तुमच्या पार्टनरची कन्सेंट ही अतिशय महत्त्वाची असते. निश्चितच. डॉक्टर, आपण बरेचसे फोन घेतो आणि मला आवर्जून इथं सांगायचं ते म्हणजे स्त्रियांचे फोन आपल्याला जास्त येत आहेत. याचा अर्थ हा एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला आहे. त्यांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या शंका इथं त्या हे करून घेऊ शकतात. आणि तुमचा प्रेझेन्स देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने त्यांना इन्व्हॉल्व करताय, हे खरं म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे. थँक्यू डॉक्टर. पुढचा आपला कॉल आहे सरिता लोखंडे यांचा पुण्यावरून. त्यांची समस्या आपण जाणून घेऊया. सरिता, बोला. तर माझं आहे ना, मला अँझायटीचा त्रास आहे. म्हणजे उगीच अस्वस्थ वाटतं, पुन्हा नकारात्मक विचार खूप जास्त येत राहतात सारखे. तर कुठेच माझं म्हणजे सेक्स मध्ये पण असं मन लागत नाही. पण मग ह्या अँझायटीवर काही इफेक्ट येतो का, म्हणजे असं रेग्युलर सेक्स केल्याने वगैरे? त्याबद्दल थोडं सांगता का सर? डॉक्टर, खूप महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि बऱ्याचशा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये हा कॉमन आहे, अतिशय कॉमनली आहे आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. बरेचदा कसं नाही, असंच काहीतरी अंगावर काढून येत असेल किंवा बरेच जण एवढंही म्हणतात की मुद्दाम करत असणार आहे, पण अशा गोष्टी नसतात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, अँझायटी म्हणजे काय की बऱ्याचदा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन येतं, त्या ठिकाणी पार्टनरसोबत अनबन व्हायला लागते, त्या ठिकाणी दोघांची इन्व्हॉल्वमेंट होत नसते. हे बघा, जेव्हा तुम्ही कारणे पाहता ना, स्त्रियांमधील कमजोरी किंवा स्त्रियांचं सेक्शुअल डिस्फंक्शन, त्यातला हा एक प्रकार आहे. डिझायर डिसऑर्डर आहे, त्या ठिकाणी अराउजल डिसऑर्डर आहे, त्यानंतर ऑर्गॅझमिक डिसऑर्डर आहे आणि नंतर पेन डिसऑर्डर्स आहेत. यामध्ये अराउजलच होत नाही, त्यामध्ये मला इच्छाच होत नाही, पण त्या ठिकाणी पेन होत असतो. ह्या गोष्टी का होतात? या ठिकाणी ॲक्टिव्हिटी तुमची कमी असते आणि अर्थातच लिबिडो म्हणजे तुमची इच्छाशक्ती केव्हा वाढते? तुमच्या पार्टनरसोबत दोघांची इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतर. जर तुम्ही रेग्युलरली समागम करत असाल तर अशा केसेसमध्ये बनणारे हार्मोन्स, ऑक्सिटोसिन्स, एंडॉर्फिन्स, टेस्टोस्टेरोन आणि त्या ठिकाणी होणारे लोकल ऑर्गनचे लुब्रिकेशन्स, या सर्व प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी हेल्पफुल होत असतात. आणि अर्थातच एवढं मोठं मेडिसिन, एवढा मोठा टूलबॉक्स निसर्गाने तुम्हाला दिलेला आहे तुमच्याशी जवळीक साधून करण्याचा, पण त्याच्यावर जर जंग चढायची वेळ आली तर मग अशा प्रकारचे मल्टिपल सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहेत, डिप्रेशनचे डिसऑर्डर आहेत, इव्हन ते काय म्हणतात निगेटिव्ह विचार देखील येत असतात. आणि हे जर थांबवायचं असेल तर ॲक्टिव्हिटी रेग्युलर होणं बाय कन्सेंट आवश्यक आहे. निश्चितच. म्हणजे डिप्रेशनमध्ये सुद्धा त्याची हेल्प होते, फायदा होतो, नक्कीच होतो. आणखी कॉल आहे डॉक्टर. सुधीर क्षीरसागर आहेत छत्रपती संभाजीनगर मधून. सुधीर, बोला, काय समस्या आहे तुमची? ऐकतोय मी, बोला. सुधीर, आवाज येतोय?
ते व्यत्यय असेल तर आपण दुसऱ्या एखाद्या काही सुधीर discussion यांचा करूया. आवाज येत नाहीये. खरं तर असं आहे की वेटिंगवर आहेत फोन, पण ज्यांचा चालतंय, लागतो घेऊया. त्यांचा कधी कधी हरकत आवाज नाही, येत नाही. हरकत त्याच्यामुळे नाही. प्रेक्षकांना आवाहन आहे की चालेल. तुम्ही नेटवर्क मध्ये येऊन फोन केला नक्कीच, तर आपल्यापर्यंत त्यांची समस्या पोहोचू पोहोचू शकतो, शकेल. definitely. माझा प्रश्न आहे डॉक्टर, आता अच्छा. तुम्ही डिप्रेशन विषयी सांगितलं Correct, आहे correct. स्त्रियांमधील, हो. पण दुसरं एक म्हणजे युरिन कंट्रोलवर याचा काही परिणाम होतो का रेग्युलर right, सेक्सचा right. किंवा सेक्सचा, Definitely, definitely. त्याविषयी काय सांगा? आणि स्पेशली मी स्त्रियांसाठी सांगतो हां, महत्वाचं रिझन काय सांगतो या ठिकाणी. पेल्विक फ्लोअर एक्झरसाइज बऱ्याचदा आम्ही काय करतो, स्त्रियांना किगल्स एक्झरसाइज शिकवतो. किगल्स एक्झरसाइज म्हणजे काय की खालचा मूलबंध म्हणजे पेल्विक फ्लोअर जो असतो त्याला एक 5 ते 10 सेकंद बंद आणि ओपन करत करत असं 10 ते 15 वेळा जर रिपीट केलं तर तुमची खालची जागा ही टाईट होत असते. आणि याचा अर्थ काय होतो, योनीचा भाग आणि लघवीचा भाग त्या डायफ्राममधनं गेल्यामुळं डिलिव्हरी आहे, प्रेग्नन्सी आहे किंवा अशा याच्यात जरी शरीरात बदल झाले असतील त्याला पूर्वत आणण्यासाठी हे पेल्विक फ्लोअर एक्झरसाइज, किगल एक्झरसाइज कामाला येते. आणि काही स्त्रियांना शिंक आली, खोकला आला, लघवी लिकेज होणं, स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिन्स आपण म्हणतो, हे देखील कंट्रोलमध्ये आणता येतं. म्हणून रेग्युलर ॲक्टिव्हिटी कराल तर अशा प्रकारचे खाली ढिलेपणा येणं, लघवीचं कंट्रोल जाणं किंवा पेल्विक फ्लोअर बऱ्याचदा काही जणांना गर्भाशयाची पिशवी देखील अशी प्रोलॅप्स होऊन बाहेर येत असते, ते देखील यामुळं टाळता येतं. एवढा मोठा ॲडव्हान्टेज आहे ह्या ॲक्टिव्हिटीचा, तर मला वाटतं नक्कीच ही संमताने करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. सुधीर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत छत्रपती संभाजीनगरमधून. सुधीर बोला, काय प्रश्न आहे तुमचा? सुधीर, आवाज येतोय? मला वाटतं की व्यत्यय असेल तर आपण कंटिन्यू करू शकतो आणखी, कारण ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि सर्वांचे भरपूर प्रश्न येत आहेत. बरोबर आहे. आणखी काही ॲडिशनल माहिती असेल तर आपण आणखी बेनिफिट त्यांना सांगू शकतो. हा, भगवान तर्डेकर म्हणून जोडले गेले आहेत, त्यांचा प्रश्न आपण घेऊया. त्यांचे प्रश्न महत्त्वाचे अगोदर. हो हो बरोबर. भगवान बोला. बोला बरं, ऐकतोय आम्ही. असू दे, काही डिस्टर्बन्स असणार आहे तर आपण आणखी ॲडिशनल बऱ्याच या ठिकाणी फायदे आहे, माहिती आहे, इम्युनिटी आहे, सगळं बोललेलं आहोतच. पण सगळ्यात महत्त्वाचं फर्टिलिटी हा भाग कसा इम्पॉर्टंट असतो ते मी सांगतो या ठिकाणी. मित्रांनो, जेव्हा ॲक्टिव्हिटी आपण का करतो, याचं कॉज काय असेल, जेव्हा नेहमी डिस्कस करतो ना, हे का बनवलं असेल? फक्त काही मूल होण्याची प्रोसिजर करायलाच बनवली का? अहो, तो तर एक भाग झाला. त्या प्रक्रियेमधनं तुम्हाला स्पर्मची मोटिलिटी आहे, स्पर्म डिपॉझिशन आहे, स्पर्मचं नरिशमेंट आहे. नॉर्मल पद्धतीने प्रेग्नन्सी जर व्हायची असेल तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही रेग्युलरली जर केली तर तुम्हाला जवळपास 50% चान्सेस हे नॅचरली बाळ होण्याचे असतात. मग बऱ्याचदा मी काय सांगतो की काही जण माझ्याकडे येतात, सर मला होतच नाही, मला स्त्री वंध्यत्व आहे का पुरुष वंध्यत्व आहे. तर अशा वेळेस महत्त्वाची हिस्ट्री काय असते की त्यांचं समागम रेग्युलर आहे का. जोपर्यंत आपण पुरुषांची धातूची तपासणी करत नाही, सिम्पल टेस्ट असते, तोपर्यंत आपण बाकीच्या स्त्रीच्या तपासण्या करायच्या नसतात. आणि रेग्युलरली ॲक्टिव्हिटी केल्यानंतर कुठल्याही प्रकारे इतर पद्धतीने तुम्हाला प्रेग्नन्सी करण्याची गरज पडत नसते. म्हणून महत्त्वाचं सांगेन, प्रत्येकाची हिस्ट्री घेताना मी नेहमी सांगतो की तुमचे संबंध कसे आहेत, तुमची जवळीक किती आहे. आणि ही जो नॉर्मली होत असेल, मला वाटतं कोणाला इतर पद्धतीने प्रेग्नन्सीसाठी गरज पडणार नाही. आणि हा एक महत्त्वाचा फायदा आणखी त्यामध्ये आपण सांगू. अगदी बरोबर आहे, कारण आपण बघतो की त्याच्यासाठी बरेचसे लाखो रुपये खर्च केले जातात आणि त्याला यश येणार की नाही हे माहिती नसतं. साधी गोष्ट, तुम्ही IVF करायला निघता आणि त्या ठिकाणी मी हिस्ट्री बऱ्याचदा घेतो ना, ते सांगतात आणखी 6 महिने आमचा काही संबंध आलेला नाही, पण असं व्हायला नको. म्हणून नॉर्मल पद्धतीनं गोष्टी होणं ह्या आवश्यक असतात. निश्चितच डॉक्टर, खूप छान तुम्ही माहिती दिलेली आहे. प्रश्न भरपूर पडतात, पण शेवटचं काही सेकंद आपल्याकडे आहेत. डॉक्टर विजय दहीफळे यांचा नंबर तर इथे आहेच, पण छत्रपती संभाजीनगर, पुणे, खारघर आणि नाशिक, दादर, ठाणे, कल्याण, नेरूळ या ठिकाणी त्यांचे हॉस्पिटल आहे. तुम्ही तिथं भेट देऊ शकता. आणि त्याचबरोबर आपला हा कार्यक्रम तर या ठिकाणी आहेच. आणि डॉक्टर, आता क्लोजिंगची वेळ झालेली आहे. हो, वेळ आपला संपलेला आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. यासोबतच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथे थांबण्याची. मात्र पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा सुखी जीवनाचा मंत्र.